व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं नृसिंहवाडीतील संगम घाट व नदीची स्वच्छता। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या पर्यावरण प्रकृती व कृषीशास्त्र विभागाच्या वतीनं गंगा दशहरा सोहळ्यानिमित्त नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगम घाटाजवळ स्वच्छता व साफसफाई अभियान राबवून नदी घाटाची स्वच्छता करून घाट परिसर स्वच्छ व कचरामुक्त केला। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गंगा दशहरा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील नद्या व घाट परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। यास अनुसरून नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगम घाटाजवळ नदी व घाटाची स्वच्छता करून नदी व घाट परिसर स्वच्छ व कचरामुक्त केला। स्वच्छता मोहिमेअंतर्गत कृष्णा पंचगंगा नदीची ओटी भरून मान सन्मान केला। यामध्ये सेवा मार्गातील 18 विभागापैकी प्रमुख विभाग असलेल्या पर्यावरण प्रकृती, कृषीशास्त्र, विवाह संस्कार व स्वयंरोजगार विभागाच्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70 महिला पुरुष सेवेकरी प्रतिनिधींचा सहभाग होता। दरम्यान सकाळच्या सत्रात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधील कृषी विभागाचे तज्ज्ञ सुनील जाधव व पशु गोवंश विभागाचे गणेश निकम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामाची माहिती, माती परीक्षण, बीज संस्कार, जीवामृत, अमृतजल, गोकृपा अमृत कसे तयार करावे याचे प्रशिक्षण दिले। तसेच त्याची पिकावर आळवणी व फवारणी कशी करावी याची सोप्या भाषेत माहिती दिली। पर्यावरण प्रकृती विभागातर्फे देशी झाडांचे संवर्धन, त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व याची माहिती दिली। कृषीशास्त्र, पर्यावरण प्रकृती, विवाह संस्कार व स्वयंरोजगार विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिनिधींतर्फे नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। याचा शिरोळ तालुक्यातील शेतकरी सेवेकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी नृसिंहवाडीहून जहांगीर रणमल्ली।